आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन हा चॅप्टर बघणार आहोत. तुमचा तो सेकंड चॅप्टर आहे. पहिला जो चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, त्याच्या प्रॅक्टिस सेटचे व्हिडिओज ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड झालेले आहेत आणि बाकीच्या सर्व चॅप्टरचे व्हिडिओ आहेत ते हळूहळू आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहेत. तर आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन हा चॅप्टर बघणार आहे. तर बघा, पहिल्यांदा क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय ते बघायचं आहे. तर बघा, गेल्या वर्षी तुम्ही 9th स्टँडर्डला असताना टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल शिकला आहात. ओके, टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल मध्ये आपण डिग्रीच्या बेसिसवरती टाइप्सचं डिस्ट्रीब्युशन केलेलं होतं. ओके, तर बघा, जर डिग्री 1 असेल तर आपण त्याला म्हटलं होतं लिनियर पॉलिनॉमियल. सपोज डिग्री 2 असेल तर त्या इक्वेशन्सना आपण म्हटलं होतं क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आणि डिग्री जर 3 असेल तर आपण त्याला म्हणालो होतो, डिग्री जर 3 असेल तर आपण म्हणालो होतो त्याला क्यूबिक पॉलिनॉमियल. ओके, आता बघा, जे आपल्याला इथे दिसत आहे डिग्री 2 असणारे जे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहेत त्यांनाच आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणणार आहे. तर बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म काय असणार आहे? ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 हा जनरल फॉर्म आहे. ओके, तर यातले बघा ए बी सी आहेत. ए बी सी यांना आपण म्हणणार आहोत रियल नंबर किंवा यांना कोएफिशियंट असं म्हणतात. आता आपल्याला जनरल फॉर्म तर माहित झालेला आहे की काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. ए बी सी यांना आपण कोएफिशियंट म्हणतो. आणि लक्षात ठेवा की क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत की नाही हे डिसाइड करण्याच्या 2 कंडिशन आहेत. फर्स्ट कंडिशन आहे की ए इज नॉट इक्वल टू 0 आणि दुसरी आहे की जी काही डिग्री असणार आहे ती डिग्री किती असली पाहिजे? 2 असली पाहिजे. आता बघा, ए इज इक्वल टू नॉट 0 म्हणजेच ए कधीच 0 नसला पाहिजे. मी इक्वेशन मध्ये बघा, ए इज इक्वल टू जर 0 पुट केलं तर ए 0 x² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. म्हणजे बघा, ही जी टर्म आहे ती व्हॅनिश होते. म्हणजेच आपलं इक्वेशन काय राहतं? bx प्लस c इज इक्वल टू 0 असं राहतं. तर मला सांगा, आपल्या इक्वेशन मध्ये, क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये x² ची टर्म ही खूप इम्पॉर्टंट आहे. हा जो स्क्वेअर आहे x² ची टर्म ही खूप इम्पॉर्टंट आहे. जर मी 0 घेतलं म्हणजे ही कंडिशन, मी जर 0 घेतलं तर इक्वेशनच व्हॅनिश होत आहे. म्हणून ह्या 2 महत्वाच्या कंडिशन्स आहेत. ओके, आता आपल्याला डिसाइड करायचं असतं की ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत की नाही. मग सपोज मी एक इक्वेशन घेते एक्झाम्पलसाठी, 2x² प्लस 4x प्लस 4 इज इक्वल टू 0. आता हे इक्वेशन ऑब्झर्व केल्यानंतर बघा, आपल्या जनरल फॉर्म सारखं दिसतंय. म्हणून हे काय आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता मी एक दुसरं एक्झाम्पल देते तुम्हाला, x प्लस 4 इज इक्वल टू 0. जर असं इक्वेशन असेल तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. तिसरं मी एक एक्झाम्पल देते बघा, x³ प्लस x प्लस 1 इज इक्वल टू 0. आता ऑब्झर्व करा, हे इक्वेशन आपली काय कंडिशन आहे? डिग्री किती पाहिजे आपल्याला? 2 पाहिजे. ओके, तर इथं डिग्री बघा, ग्रेटेस्ट जी हायेस्ट डिग्री आहे ती 3 आहे. याचा अर्थ हे पण क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. दुसरा एक आपल्याला क्वेश्चन येत असतो की एबीसी आपल्याला फाइंड आउट करायचं असतात. इक्वेशन दिलेलं असतं. समजा एक इक्वेशन असं दिलं असेल, मी इक्वेशन नंबर 4 लिहिते त्याला, x² प्लस x प्लस 3 इज इक्वल टू 0. ह्या इक्वेशन मध्ये मला ए बी सी आयडेंटिफाय करायचे असतील तर ए म्हणजे x² कोएफिशियंट, बी म्हणजे x कोएफिशियंट आणि सी म्हणजे कॉन्स्टंट टर्म आहे. x² कोएफिशियंट म्हणजे ए आहे. सो ए इज इक्वल टू काय असणार आहे? 1. बी इज इक्वल टू काय बघा, बी इज इक्वल टू काय मिळेल मला?
B इज इक्वल टू 1 अँड C इज इक्वल टू काय मिळणार आहे 3. ओके, तर असे आपल्याला ABC आहेत ते आयडेंटिफाय करावे लागतात. बघा ही ऍक्टिव्हिटी आहे, यात आपल्याला दिसतंय की 3 इक्वेशन्स दिलेत. x² प्लस 3x मायनस 5. दुसरे इक्वेशन दिले 3x² मायनस 5x आणि तिसरे इक्वेशन आहे 5x². असे 3 इक्वेशन दिलेत. राईट द पॉलिनॉमियल इन द इंडेक्स फॉर्म, ऑब्झर्व द कोएफिशियंट अँड फिल द बॉक्सेस. तर बघा ह्या तिन्ही इंडिव्हिज्युअल इक्वेशनला पहिला आपण जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घेतले. बघा केलंय की नाही. इथे फक्त x² ची टर्म होती 0x प्लस 0 असं लिहिलंय. इथे बघा ह्या इक्वेशन मध्ये बघा x² मायनस 5x प्लस 0 असं दिलंय. त्याच्यानंतर ह्या इक्वेशन मध्ये बघा हे इक्वेशन ऑलरेडी जनरल फॉर्म मध्येच होतं. नंतर x² चं कोएफिशियंट म्हणजे a असतो. तो पहिल्या इक्वेशन मध्ये 1 आहे, दुसऱ्या इक्वेशन मध्ये 3 आहे, तिसऱ्या इक्वेशन मध्ये 5 आहे. कोएफिशियंट ऑफ द x आर, पहिल्या इक्वेशन मध्ये 3 आहे, दुसऱ्या इक्वेशन मध्ये -5 आहे आणि तिसऱ्या इक्वेशन मध्ये 0 आहे. त्याच्यानंतर कॉन्स्टंट म्हणजे C, पहिल्या इक्वेशन मध्ये बघा -5 आहे, दुसऱ्या इक्वेशन मध्ये 0 आहे आणि तिसऱ्या इक्वेशन मध्ये पण 0 आहे. नेक्स्ट बघा आपल्याला एक दुसरी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. लक्षात ठेवा कधी पण आपल्याला इक्वेशन जरी सॉल्व्ह करायचे असतील किंवा आपल्याला ABC फाइंड आउट करायचे असतील किंवा आपल्याला कोएफिशियंट फाइंड आउट करायचे असतील तरी पण आपल्याला पहिल्यांदा त्या इक्वेशन्सला जनरल फॉर्म मध्ये आणणं खूप महत्वाचं आहे. ओके, तर बघा पहिले इक्वेशन दिले x² मायनस 4 इज इक्वल टू 0, त्याला पहिल्यांदा जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट केलंय आणि नंतर ABC लिहिलेत. तसंच आपण सेकंड इक्वेशनला इथे कन्वर्ट करायचं आहे. बघा y² हे 2y इकडे आल्यानंतर -2y होतील, -7 आहेत ते इकडे येऊन +7 होतील इज इक्वल टू 0 असं इक्वेशन होणार आहे. ओके, आता बघा आता ABCच्या व्हॅल्यूज लिहा. A किती आहे 1, B किती आहे -2, C किती आहे +7. थर्ड इक्वेशनला आपण जनरल फॉर्म मध्ये आणूयात. x² प्लस 2x प्लस 0 इज इक्वल टू 0. ओके, C ची टर्म नाही आहे म्हणून आपण +0 लिहिलंय. इथे काय येणार A इज इक्वल टू 1, B इज इक्वल टू 2 आणि C इज इक्वल टू 0 आहे. नेक्स्ट जो आपल्याला कन्सेप्ट बघायचा आहे रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपल्याला क्वेश्चन कोणत्या टाइपचे असतील. बघा इक्वेशन जर असं असेल x² प्लस 5x मायनस 6 इज इक्वल टू 0 आणि आपल्याला x ची व्हॅल्यू जर दिलेली असेल, समजा आता x ची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे -6, तर काय करायचं x ची व्हॅल्यू जी दिलेली आहे, x ची जी दिलेली व्हॅल्यू आहे ती ह्या इक्वेशन मध्ये पुट करून बघायची. इक्वेशन मध्ये पुट करून बघायची. जर LHS इज इक्वल टू RHS आलं तर हे जे x इज इक्वल टू -6 आहे त्या या इक्वेशनचे रूट आहेत असं होणार आहे. तर बघा x च्या जागी आपण -6 पुट करणार आहे. -6² प्लस 5 इन ब्रॅकेट -6 इज इक्वल टू 0. बघा इथे येथील 36, कोणत्याही नेगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर केल्यानंतर पॉझिटिव्हच येतो आणि ह्यांचं मल्टिप्लिकेशन -30 -6 इज इक्वल टू 0. ओके, तर बघा हे होतील 36, हे होतील -36 इज इक्वल टू 0, म्हणजे हे काय आलं 0 इज इक्वल टू 0. तर बघा आपल्याला दिसते इथे LHS इज इक्वल टू RHS झाले का. येस, LHS इज इक्वल टू RHS आहे. याचाच अर्थ हे जे x इज इक्वल टू -6 इज द रूट ऑफ धिस क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, ह्या पद्धतीने रूट हे फाइंड करायचे असतात किंवा फाइंड करायची मेथड आपल्याला पुढे शिकायचं. हे फक्त चेक करायचे असतात की हे रूट आहे की नाही ते आपल्याला चेक करायचं असतं. नेक्स्ट बघा आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. इफ द x इज इक्वल टू 5 इज अ रूट ऑफ द इक्वेशन kx² मायनस 14x minus 5 is equal to 0, then find the value of the k
बाय द कम्प्लिटिंग द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. ओके, तर वन ऑफ द रूट बघा ऑलरेडी सांगितलं एक्स इज इक्वल टू 5 हे रूट आहे हे इक्वेशनचं. याचा अर्थ आपण जिथे जिथे एक्स आहे तिथं 5 पुट करणार आहोत. तर वन ऑफ द रूट ऑफ दिस इक्वेशन इज काय असणार आहे 5. ओके, नंतर लेट द एक्स इज इक्वल टू 5. मग जिथे जिथे एक्स आहे तिथे 5 पुट करा म्हणजे 5 स्क्वेअर मायनस 14 इंटू 5 मायनस 5 इज इक्वल टू 0. आता बघा 5चा स्क्वेअर काय तो 25k मायनस 14 इंटू 5 म्हणजे 70 मायनस 5 इज इक्वल टू 0. तर इथे काय येतील बघा ह्यांच्या दोघांचे ॲडिशन होणार आहे 70 प्लस 5 म्हणजेच 75. ओके, हे इकडे प्लस आहेत तिकडे जो सॉरी इथे मायनस आहेत तिकडे जाऊन प्लस होतील म्हणजेच हे 75 इकडे मल्टिप्लायला तिकडे येऊन डिवाइड होतील म्हणजे 75 डिवायडेड बाय 25 इज इक्वल टू 3 म्हणजे जी के ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे ती किती मिळणार आहे 3 मिळणार आहे. ओके, नेक्स्ट आपण प्रॅक्टिस सेट 2.1 बघणार आहे. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे बघा राईट द एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणतेही तुम्हाला मनाला वाटतील ते कोइफिशियंट तुम्ही यूज करायचे आहेत आणि 2 इक्वेशन आहेत ते लिहायचे आहेत. बघा मी लिहून देते इथे 2x स्क्वेअर प्लस x मायनस 1 इज इक्वल टू 0 आणि दुसरं इक्वेशन आहे 4x स्क्वेअर प्लस x मायनस 3 इज इक्वल टू 0. असे कोणतेही 2 तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत जनरल फॉर्म मध्ये आपल्याला माहिती आहे तसं करायचं आहे. दुसरा जो क्वेश्चन आहे बघा डिसाइड द विच ऑफ द फॉलोइंग्स आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत ते डिसाइड करायचं आहे. पहिलं बघा क्वेश्चन एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 2 आहे तर हे आपल्याला जनरल फॉर्म सारखं दिसतंय म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मी जनरल फॉर्म हवं तर मी इथं खाली लिहून ठेवते. बघा ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 हा आपला जनरल फॉर्म आहे. ओके, तर पहिलं इक्वेशन आहे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता दुसरं ऑब्झर्व करा. दुसरं आपल्याला पहिल्यांदा जनरल फॉर्म मध्ये आणावं लागणार आहे. तर सेकंड जे आहे ते y स्क्वेअर इज इक्वल टू 5y मायनस 10. तर y स्क्वेअर मायनस 5y प्लस 10 इज इक्वल टू 0. मी इक्वल टूच्या ह्या साईडला सगळ्या टर्म आणल्यात. आता याला ऑब्झर्व करा. हे दिसतंय का आपल्याला जनरल फॉर्म सारखं तर येस म्हणजे हे पण क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. नेक्स्ट थर्ड इक्वेशन बघा. इक्वेशन थर्ड y स्क्वेअर प्लस 1 अपॉन y इज इक्वल टू 2. ह्या टर्मला मला बेस सेम करण्यासाठी y ने मल्टिप्लाय अँड डिवाइड करावं लागेल प्लस 1 अपॉन y इज इक्वल टू 2. आता बेस सेम झालेला आहे बघा. याचा अर्थ मी असं लिहू शकते y स्क्वेअर प्लस 1 अपॉन y इज इक्वल टू 2. आता हे डिवाइडला तिकडे जाऊन मल्टिप्लाय होतील y म्हणजेच y स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू 2y. आता हे 2y ला आपण इकडे आणूयात y स्क्वेअर मायनस 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. आता बघा इक्वेशन जे आहे ते जनरल फॉर्म मध्ये आल्यानंतर सॉरी इथे क्यूब होणार आहे कारण मी y स्क्वेअर ऑलरेडी आहे ना मग y ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केल्यानंतर क्यूब होईल. याचा अर्थ हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का तर नो. नेक्स्ट बघा आपल्याला फोर्थ इक्वेशन बघायचं आहे. फोर्थ इक्वेशनला पण आपण जनरल फॉर्म मध्ये आणूयात. x प्लस 1 अपॉन x इज इक्वल टू मायनस 2. मी ह्या x ने मल्टिप्लाय अँड डिवाइड करते कारण मला बेस सेम करायचंय म्हणून 1 अपॉन प्लस 1 अपॉन x इज इक्वल टू मायनस 2. आता बेस सेम झालेला आहे बघा. x स्क्वेअर प्लस 1 अपॉन x इज इक्वल टू मायनस 2. आता हे इकडे डिवाइड आहेत तिकडे जाऊन मल्टिप्लाय होतील म्हणजे x स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू मायनस 2x. हे मायनस 2x आहेत ह्या साईडला आल्यानंतर प्लस होतील इक्वल टूच्या ह्या साईडला आल्यानंतर म्हणजेच प्लस 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. आता ऑब्झर्व करा बघा हे आपल्या जनरल फॉर्म सारखं दिसतंय का तर येस डिग्री पण 2 दिसते आपल्याला. याचा अर्थ हे पण क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. त्याच्यानंतर फिफ्थ बघूयात.
बघा फिफ्थ जो क्वेश्चन आहे m+2 फर्स्ट ब्रॅकेटमध्ये, सेकंड ब्रॅकेटमध्ये आहे m-2. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे बघा, m ने आपण पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार आहे आणि 2 ने आपण परत पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार आहोत. तर बघा मी पहिल्यांदा m करते, म्हणजेच m² मायनस 5m. आता 2 ने मल्टिप्लाय करा, 2m मायनस 10 इज इक्वल टू 0. ओके, जे सेम व्हेरिएबल दिसत आहेत त्यांची ॲडिशन करायची असते, म्हणजेच m² मायनस 3m मायनस 10 इज इक्वल टू 0. आता आपण ऑब्झर्व करू शकतो ह्या इक्वेशनला, बघा जनरल फॉर्म सारखं आलेला आहे. येस, आपल्याला चेक काय करायचं आहे की ग्रेटेस्ट जी पॉवर आहे ती किती असली पाहिजे, 2, आणि a आपला 0 आहे नाहीये ना, हे दोनच गोष्टी आपल्याला चेक करायचे. म्हणजे त्याचा अर्थ फिफ्थ इक्वेशन काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ओके, नेक्स्ट बघा आपल्याला सिक्स्थ जो क्वेश्चन आहे तो सॉल्व करायचा आहे. सिक्स्थ क्वेश्चन बघा, m³ प्लस 3m² मायनस 2 इज इक्वल टू 3m³. ओके, आता हे जे 3m³ आहेत आपण त्यांना इकडे घेऊन येऊयात इक्वल टूच्या ह्या साईडला. बघा m³ मायनस 3m³ प्लस 3m² मायनस 2 इज इक्वल टू 0. आता जे सेम व्हेरिएबल असणाऱ्यांना ॲड करणार आहोत. मग हे ॲडिशन झाल्यानंतर बघा मायनस 2m³ प्लस 3m² मायनस 2 इज इक्वल टू 0. आता आपल्याला ह्या इक्वेशनला ऑब्झर्व करायचं आहे की हे जनरल फॉर्ममध्ये आहे का. तर बघा दिसतंय का आपल्याला हे जनरल फॉर्ममध्ये, तर नाही दिसत आहे बघा, कारण इथं जी पॉवर दिसते ती आपल्याला किती दिसतीये, 3 दिसतीये. म्हणजे याचा अर्थ हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, तर नो. ओके, नेक्स्ट बघा आपल्याला क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करायचा आहे. राईट द फॉलोइंग इक्वेशन्स इन द फॉर्म ऑफ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. देन राईट द व्हॅल्यूज ऑफ abc. ओके, तर एबीसीच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आधी आपल्याला जे काही इक्वेशन आहे ते जनरल फॉर्ममध्ये आणावं लागेल. तर पहिलं आपण फर्स्ट इक्वेशन घेऊयात. बघा 2y इज इक्वल टू 10 मायनस y². तर आपण ह्या दोन्ही टर्म्स ना इकडे घेऊन येऊयात. तर बघा इथे होतील, हे मायनस आहे तिकडे जाऊन प्लस y² होतील, प्लस 2y मायनस 10 इज इक्वल टू 0. आपण 10 ला पण इकडे घेऊन आलो आहोत. ओके, नंतर बघा आता बघा ऑब्झर्व करा, इक्वेशन आपलं जनरल फॉर्म मध्ये आलेलं आहे. एबीसी आपण लिहू शकतो, a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 2 अँड c इज इक्वल टू मायनस 10. ओके, नेक्स्ट सेकंड इक्वेशन बघा. सेकंड इक्वेशनला आपल्याला पहिल्यांदा जनरल फॉर्म मध्ये आणावं लागणार आहे. x मायनस 1 होल स्क्वेअर इज इक्वल टू 2x प्लस 3. ओके, आता बघा ही जे टर्म दिसते आपल्याला x मायनस 1 होल स्क्वेअर, हिला आपल्याला एक्सपांड करावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करणार आहोत a मायनस b होल स्क्वेअर इज इक्वल टू. आपल्याला हा फॉर्म्युला आपण 7वी पासून शिकतोय. तर a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b². ओके, हे मायनस आहे म्हणजे इथे मायनस साइन येणार आहे. ओके, इथं मायनस 2ab प्लस b² हा असा फॉर्म्युला आहे. तर आपण ह्याला एक्सपांड करूयात. बघा एक्सपान्शन काय होणार आहे, x² प्लस x² मायनस 2x प्लस 1 इज इक्वल टू 2x प्लस 3. ओके, आता ह्या टर्म्सना इकडे घेऊन या. x² मायनस 2x मायनस 2x प्लस 1 मायनस 3 इज इक्वल टू 0. आता जे सेम व्हेरिएबल आहेत त्यांचे ॲडिशन होणार आहे, म्हणजे याचा अर्थ बघा x² मायनस 4x मायनस 2 इज इक्वल टू 0. आता आपण एबीसी लिहू शकतो. एबीसी बघा काय असतील, a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू मायनस 4 अँड c इज इक्वल टू मायनस 2. ओके, नेक्स्ट आपल्याला थर्ड इक्वेशन बघायचं आहे.
थर्ड इक्वेशन बघा, एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट 3 मायनस एक्स. आता हे जे मायनस ब्रॅकेटच्या बाहेर आहेत त्याला आधी मल्टिप्लाय करून घेऊया. हे होणार -3 मायनस मायनस प्लस एक्स, एक्स स्क्वेअर प्लस 5x. ओके, आता ह्या सगळ्या टर्म्सला इकडे घेऊन या. एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस एक्स प्लस 3 इज इक्वल टू 0. आता जे सेम सेम आहेत त्यांना आपण ऍड करूयात. बघा, एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 3 इज इक्वल टू 0. आता आपण एबीसी लिहू शकतो कारण जनरल फॉर्म मध्ये इक्वेशन कन्वर्ट झालेलं आहे. a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 4 अँड c इज इक्वल टू 3. ओके, नंतर बघा आपल्याला नेक्स्ट जे इक्वेशन आहे फोर्थ इक्वेशन सॉल्व करायचं आहे. 3m स्क्वेअर इज इक्वल टू 2m स्क्वेअर मायनस 9. ह्या सगळ्या टर्म्सला आपण इकडे घेऊन येऊयात. 3m स्क्वेअर मायनस 2m स्क्वेअर प्लस 9 इज इक्वल टू 0. आता जे सेम दिसतात त्यांना ऍड करा. हे होतील m स्क्वेअर प्लस 9 इज इक्वल टू 0. ओके, आता जनरल फॉर्म मध्ये इक्वेशन आलेलं आहे तर एबीसी लिहा. बघा, a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 0 कारण m ची टर्म इथे नाहीये म्हणून b इज इक्वल टू 0 असणार आहे आणि c इज इक्वल टू 9 असेल. ओके, नेक्स्ट आपल्याला फिफ्थ सम बघायचा आहे. फिफ्थ सम बघा, p इन ब्रॅकेट 3 प्लस 6p इज इक्वल टू -5. ओके, आता जे p बाहेर दिसत त्याला आपण आतमध्ये ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करून घेऊयात. 3m प्लस 6p स्क्वेअर इज इक्वल टू -5. हे -5 आहेत त्यांना इकडे आणूयात. मी व्यवस्थित रिअरेंज करते यांना. 6p स्क्वेअर पहिले लिहिते प्लस 3p आणि प्लस 5 इज इक्वल टू 0. आता आपण एबीसी लिहू शकतो. बघा, a इज इक्वल टू 6, b इज इक्वल टू 3 अँड c इज इक्वल टू 5. ओके, नेक्स्ट बघा, जो सिक्स्थ क्वेश्चन आहे तो आपण सॉल्व करायचा आहे. क्वेश्चन 6, एक्स स्क्वेअर मायनस 9 इज इक्वल टू 13. ओके, ह्या 13 इकडे पॉझिटिव्ह आहे, तिकडे आल्यानंतर नेगेटिव्ह होतील. एक्स स्क्वेअर मायनस 9 मायनस 13 इज इक्वल टू 0. ह्या दोघांचे ऍडिशन होणार आहे. एक्स स्क्वेअर मायनस 22 इज इक्वल टू 0. आता एबीसी लिहा. a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 0 कारण x ची टर्म नाहीये म्हणून आणि c इज इक्वल टू -22. बघा, आपल्याला क्वेश्चन नंबर 4 करायचा आहे. आपल्याला पहिले इक्वेशन दिलं एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0 आणि 2 आपल्याला रूट्स दिलेत. ते आपल्याला चेक करायचे आहेत की ह्या इक्वेशनचे रूट्स आहेत की नाहीत. पहिल्यांदा आपल्याला ते इक्वेशन लिहायचं आहे आणि जिथे जिथे x आहे तिथे आपल्याला x ची जी व्हॅल्यू दिलेली आहे ती पुट करायची आहे. बघा, x इज इक्वल टू पहिल्यांदा मी 1 पुट करते. जिथे x आहे तिथे 1 पुट करायचं आहे. 1 स्क्वेअर प्लस 4 x च्या जागी 1 मायनस 5 इज इक्वल टू 0. बघा, 1चा स्क्वेअर आहे 1 प्लस 4 मायनस 5 इज इक्वल टू 0. मग याचा अर्थ 5 मायनस 5 इज इक्वल टू 0 म्हणजे 0 इज इक्वल टू 0. मीन्स बघा, आपल्याला x इज इक्वल टू जे 1 दिलेलं आहे ते हे ह्या इक्वेशनचं रूट आहे कारण LHS इज इक्वल टू RHS आपल्याला दिसत आहे. मीन्स आपण काय सेंटेन्स लिहायचंय बघा, इथे x इज इक्वल टू 1 इज रूट ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन. नेक्स्ट बघा, आपल्याला -1 आहे की नाही ते चेक करायचं आहे. इक्वेशन परत एकदा लिहा. एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0. एक्स इज इक्वल टू आता -1 पुट करणार आहे. इथं लिहा -1चं स्क्वेअर प्लस 4 मायनस 1 मायनस 5 इज इक्वल टू 0. कोणत्याही नेगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर हा पॉझिटिव्हच असतो म्हणजे 1. इथे येणार -4, इथे असतील -5 इज इक्वल टू 0.
म्हणजेच 1 मायनस 9 इज इक्वल टू 0. मीन्स इथे येणार -8 इज इक्वल टू 0. आता बघा -8 इज नॉट इक्वल टू 0. दॅट्स वाय x इज इक्वल टू -1 इज नॉट रूट ऑफ दिस इक्वेशन. ओके, तसंच आपल्याला जे सेकंड इक्वेशन आहे ते सॉल्व करायचं आहे. सेकंड इक्वेशन लिहा, 2 रूट दिलेत ते चेक करूयात आपण. 2x² - 5m इज इक्वल टू 0. आता मी पहिल्यांदा m इज इक्वल टू 2 पुट करणार आहे. 2m स्क्वेअर आहे म्हणजेच 2 स्क्वेअर मायनस 5 m च्या जागी 2 पुट करा इज इक्वल टू 0. इथे राहणार 2 ॲज इट इज. 2 स्क्वेअर असतो 4 मायनस 5 इंटू 2 मीन्स -10 इज इक्वल टू 0. 4 इंटू 2 8 मायनस 10 इज इक्वल टू 0. ओके, तर इथे येणार आहेत -2 इज इक्वल टू 0. आता बघा हे नॉट इक्वल टू 0 आहे. याचाच अर्थ हे जे इक्वेशन आहे m इज इक्वल टू 2 इज नॉट रूट ऑफ दिस इक्वेशन. नंतर नेक्स्ट जे आपल्याला रूट दिले ते आपण पुट करून बघूयात. नेक्स्ट दिले आपल्याला, परत इक्वेशन लिहा. 2m² मायनस 5m इज इक्वल टू 0. आता आपण m इज इक्वल टू 5/2 पुट करणार आहोत. 2 ॲज इट इज. m च्या जागी 5/2 स्क्वेअर मायनस 5 इथे येणार 5/2 इज इक्वल टू 0. 2 ॲज इट इज. 5 स्क्वेअर तो 25 डिवायडेड बाय 4 मायनस 5 5 25 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 0. तर बघा 2 1 2 2 2 4 म्हणजे इथे काय राहणार आहे 25/2 मायनस 25/2 इज इक्वल टू 0. याचाच अर्थ बघा मी इथे लिहिते 0 इज इक्वल टू 0 दिसतंय आपल्याला. 0 इज इक्वल टू 0 म्हणजे LHS इज इक्वल टू RHS आहे. याचा अर्थ m इज इक्वल टू 5/2 इज द रूट ऑफ दिस इक्वेशन. ओके, नंतर 5th क्वेश्चन बघा. 5th क्वेश्चन आहे फाइंड k if x is equal to 3 is a root of a equation kx square minus 10x plus 3 is equal to 0. ओके, तर बघा आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे की x is equal to 3 is a root of this equation. याचा अर्थ जिथे जिथे x आहे तिथे आपण काय पुट करणार आहे 3 पुट करणार आहे. kx² मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0. k ॲज इट इज ठेवा. x च्या जागी 3x² मायनस 10 इंटू 3 प्लस 3 इज इक्वल टू 0. इथे होणार 9k, इथे होणार -30 प्लस 3 इज इक्वल टू 0. आता यांचं सबस्ट्रॅक्शन होईल बघा. हे होणार -27 इज इक्वल टू 0 आणि हे 9k ॲज इट इज. तर हे नेगेटिव्ह तिकडे जाऊन पॉझिटिव्ह होतील म्हणजेच 27 आणि हे 9k ॲज इट इज. सो k इज इक्वल टू हे 9 इकडे मल्टिप्लायला तिकडे जाऊन डिवाइड होतील म्हणजेच k ची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळणार आहे. नेक्स्ट बघा 6th क्वेश्चन आहे. वन ऑफ द रूट ऑफ द इक्वेशन 5m² प्लस 2m प्लस k is equal to 0 is the 0 minus 7/5. to complete the activity to find the value of the k. आपल्याला k ची व्हॅल्यू आहे ती फाइंड आउट करायची आहे. डॉट डॉट इज द रूट म्हणजे इथे काय येणार -7/5 इज द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे इक्वेशन आहे. नंतर पुट. आता जिथे जिथे m आहे तिथे -7/5 आपण पुट करणार आहे. 5 इंटू -7/5 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू -7/5 इज इक्वल प्लस k इज इक्वल टू 0. आता बघा हे जे कॅल्क्युलेशन आहे ते मी इकडे साईडला करते.
5 मल्टिप्लाय बाय -7/5 स्क्वेअर. हे 5 ह्याचं कोणत्याही नेगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर हा पॉझिटिव्हच येतो, म्हणजेच 49/5 स्क्वेअर 25. ओके, 5 1 जा 5, 5 2 जा 5, 5 जा 25, म्हणजेच इथे आपल्याला कॅल्क्युलेट केल्यावर मिळणार आहे 49/5. इथे काय येणार सांगा, 49/5. नेक्स्ट जे आहे बघा -14/5. आता ह्यांची जी ॲडिशन आहे ती मी इथे दाखवते बघा. ही जी दोघांची ॲडिशन आहे ती मी इथे करते आहे बघा. 49/5 -14/5 म्हणजेच बेस सेम आहे तर मी एकदा लिहू शकते 49 - 14. याचा अर्थ इथे येणार आहे 35/5, म्हणजेच 35 7 जा 5 7 जा 35, म्हणजेच इथे येणार 7, इथे येणार 7 प्लस k इज इक्वल टू 0. हे इकडे प्लस आहे तिकडे जाऊन मायनस होतील, म्हणजे k इज इक्वल टू -7 आपल्याला आन्सर मिळालेलं आहे.